मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये सायलीला उचलून घेऊन येतो. त्यामुळे आता सर्वजण विचारतात काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो त्यांच्या पोटामध्ये कुणीतरी सुरा खुपसला आहे, पटकन ट्रीटमेंट सुरू करा, असं म्हणून तो खूप घाबरलेला असतो आणि सायलीला म्हणतो सायली तुला काहीही होणार नाही, तू अजिबात काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. पण सायली आता बेशुद्ध झालेली असते. तर आता तेथे नर्स येते आणि विचारते काय झालं. अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो लवकरात लवकर यांच्यावर ट्रीटमेंटही व्हायलाच हवी. तर लगेच डॉक्टरांना ती नर्स फोन करून विचारते की काय करायचं, पुढे ट्रीटमेंट सुरू करायची की नाही. तेव्हा डॉक्टर हो म्हणतात. सायलीला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तर अर्जुन तेथेच उभा राहतो. तो आता घडलेला सगळा प्रकार पुन्हा एकदा आठवत असतो. त्याच्या हाताला आता सुरा लागलेला असतो. त्याच्या हातातून घळाघळा रक्त वाहत असतं. त्यालाही तसा त्रास होत असतो. पण सायलीच्या काळजीपुढे तो स्वतःचा त्रास देखील विसरून जातो. तर दुसरीकडे आता अण्णा खूप टेन्शनमध्ये असतो. तो सारख्या एरझऱ्या घालत असतो. नागराज त्याला खूप बोलतो आणि म्हणतो जर तुझा प्लॅन फेल झाला ना मग बघतच राहा मी काय काय करतो ते. तेव्हा तो म्हणतो जरा नागराज शांत राहा ना, मी त्या माणसांच्या फोनची वाट पाहतोय. नागराज म्हणतो तू स्वतः कर ना फोन, ते तुला सांगतील का असं. अण्णा स्वतः लगेच आता त्याच्या गुंडाला फोन करून विचारतो सायलीचं काय झालं. तेव्हा तुमचं काम झालं आहे, त्या मुलीला एवढं भोकसलं आहे ना, ती आता जगण्याचे चान्सेस खूप कमी आहे. तिचा नवरा आता हॉस्पिटल करत बसेल पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. आता अण्णा खूपच खुश होतो आणि म्हणतो की संध्याकाळी माझ्याकडून फॉरेनची एक बॉटल तू एक्स्ट्रा घेऊन जा, तुला तुझी रोकड संध्याकाळीच मिळेल. आता आपली माणसं पळून गेली का असं त्या गुंडाला अण्णा विचारतो. तेव्हा तो गुंड म्हणतो की हवेत कधीच पळून गेली आहेत, कुणाला सापडणार सुद्धा नाही. आता अण्णा खूपच खुश होतो आणि फोन ठेवतो. आता नागराज विचारतो काय झालं. तर अण्णा नुसता आपल्या नाचतच राहतो आणि म्हणतो सायलीचा मुर्दा पडला रे, सायलीचा मुर्दा पडला रे. तेव्हा आता राकेश आणि नागराज देखील त्याला सोबत देतात आणि लगेच नाचू लागतात. तेव्हा ते तिघेही नाचत असताना आता नागराज म्हणतो खऱ्या तन्वीचा मुर्दा पडलाय. तर आता सगळेजण खूपच खुश होतात आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. दुसरीकडे सर्वजण आरतीसाठी आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी सायली अर्जुनची वाट पाहत असतात. अजून ते दोघेही आलेले नसल्यामुळे सर्वांनाच खूप काळजी वाटते. रविराज डोक्याला हात लावतो तर चैतन्य सारखा त्या दोघांना फोन करत असतो. तर कल्पनालाही खूप काळजी वाटते की नक्की सायली आणि अर्जुन कुठे असतील. दुसरीकडे ऑर्ड बॉय आता अर्जुन जवळ येत म्हणतो की सर तुम्ही पाणी घ्या अगोदर. अर्जुन पाणी पितो. तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल असं तो सांगतो. अर्जुन फॉर्म भरण्यासाठी रिसेप्शनजवळ जातो. तर नेमका अश्विन आता तेथे आलेला असतो. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की तुमच्या हाताला खूप लागले. तर आता अश्विन अर्जुनकडे पाहत विचारतो दादा तू इथे काय करतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे इथे सायलीला आणले मी, कारण सायलीवर अटॅक झालाय. हे ऐकताच आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. तर तुझ्या हाताला काय झालं, तू ड्रेसिंग करून घे अगोदर असं अश्विन म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो माझं जाऊ देत, माझ्या सायलीला वाचव अगोदर. तेव्हा इथले सगळे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत, तू काळजी करू नको असं म्हणून अश्विन पटकन नर्सला ज्या जखमेवर बँडेज बांधायला सांगतो आणि तो स्वतः सायलीकडे जातो. तेव्हा कुठे अर्जुनच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे आता नागराज, राकेश आणि अण्णा हे तिघेही म्हणतात की संध्याकाळी पार्टी करायची, खऱ्या तन्वीचा मुर्दा पडलाय. तेवढ्यातच साक्षी तेथे येते आणि विचारते काय झालं, तुम्ही एवढे खुश का आहात. तिला आता कोणी काही सांगत नाही म्हणून साक्षी पुन्हा पुन्हा विचारू लागते की नक्की काय झाले, त्या चिरकुट सायलीच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडलंय का. तेव्हा त्या सायलीला तर म्हातारीच घराबाहेर काढणार असं अण्णा म्हणतो. तेव्हा हे सेलिब्रेशन कसलं असं ती विचारते. अण्णा आता खूप घाबरतो आणि म्हणतो हे सेलिब्रेशन असं म्हणून तो सांगतो की कर्जच्या एका माणसाला 15 लाख रुपये दिले होते, त्याने आता व्याजासहित 20 लाख रुपये परत केले, म्हणून म्हटलं मित्रांवर थोडे पैसे उडवायला हवेत, त्याचंच हे सेलिब्रेशन चाललंय. तर आता राकेश हा साक्षीला म्हणतो तुझ्याशिवाय सेलिब्रेशन अपूर्णच आहे, तू पण घे ना, आणि माझं तर सेलिब्रेशन. तेव्हा साक्षी रागातच त्याच्याकडे पाहते तर तो जरा गडबडतोच. दुसरीकडे चैतन्य अजूनही अर्जुनला फोनच करत असतो. तेव्हा त्याचा फोन कसा बसा लागतो तर अर्जुनला इकडे सगळ्या गोष्टी आठवत असतात. तो चैतन्याचा फोन घेतो. तर आता चैतन्य विचारतो अरे अर्जुन कुठे आहे सायली आणि तू. तेव्हा अर्जुनचा आता खोल आवाज असतो. ते पाहून चैतन्य विचारतो काय झालं अरे सांग ना. आता अर्जुन सांगतो की
सायलीवर खूप मोठा अटॅक झालाय, खूप ब्लड लॉस झालाय. तेव्हा आता हे ऐकता चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो काय? कल्पना पटकन तो फोन घेते आणि विचारते अरे काय झालं? अर्जुन सांगतो ब्लड लॉस झालाय, वर चाकूने अटॅक झालाय. तेव्हा हे ऐकताच कल्पना घाबरते, ती बेशुद्ध होते. तेव्हा आता कल्पना खाली कोसळलेली पाहून घरातील सर्वजण खूप घाबरतात, काय झालं विचारतात. तेव्हा सायलीवर अटॅक झाल्याचं आता चैतन्य रविराजला सांगतो. सगळेजण आता कल्पनाला उठवण्याचा प्रयत्न करतात, तिला पाणी पाजतात. तेव्हा मला अगोदर सायलीकडे जायचं आहे असं सारखी कल्पना म्हणते. तेव्हा रविराज देखील खूप घाबरतो. तो म्हणतो तुम्ही सगळेजण सायलीकडे जा, मी थोड्या वेळात पोहोचतो विसर्जन करून. तेव्हा प्रिया विचारते काय बाबा तुम्ही जाणार? तेव्हा रविराज आता घाबरलेल्या अवस्थेतच म्हणतो हो मला जायलाच हवं तिकडे. इकडे अण्णा आणि नागराज हे दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा अण्णा म्हणतो की खरंच आज मी खूप खुश आहे असं म्हणून तो इंग्रजीमध्ये बोलत असतो. तेव्हा त्याला इंग्रजी बोलता येत नाही. ते पाहून आता नागराज हसतो आणि म्हणतो महिपत अरे नको ना एवढी इंग्लिश फाडू, तू काय कर, तू फक्त एकच गोष्ट कर, ती म्हणजे तू मराठीतून बोल, तुला ते चांगलं जमतं आणि चांगल्या भाषेत जमतं. तेव्हा साक्षी म्हणते हो अण्णा, एवढ्या 15 लाखाच्या साध्या कर्जासाठी तुम्ही एवढं सेलिब्रेशन नाही करू शकत, नक्की काही ना काही प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे आणि अशी गोष्ट घडलेली आहे जी तुम्ही अजूनपर्यंत केली नव्हती. तेव्हा अण्णा म्हणतो तसं काही नाही आहे ग, त्यावरती तुझे अण्णा या कारणासाठी खुश आहेत कारण आमचं काम खरंच खूप छान झालंय असं राकेश पटकन म्हणून जातो. तेव्हा साक्षी विचारते कोणतं काम? तर आता अण्णा म्हणतो त्याने 3रा ग्लास घेतलाय ना त्यामुळे तो काहीही बरळतोय, तू अजिबात काळजी करू नकोस साक्षी. तस तो गुंड पुन्हा अण्णाला फोन करतो. अण्णा इकडे तिकडे फोन आपला सापडत असतो पण साक्षी समोर असल्यामुळे आता अण्णा जरा बेतानेच बोलतो. तेव्हा पुढे काय झालं असं अण्णा विचारतो. तेव्हा तो गुंड सांगतो मी सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आहे, कधीही गुड न्यूज येऊ शकते. तेव्हा ती अजून गेली नाही का असं अण्णा विचारतो. तेव्हा गेल्यावर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणारच आहे असं तो गुंड म्हणतो. तर अण्णा आता ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतो. जरा साक्षीला वेगळा संशय येतो. तेव्हा कोण नाही गेली असं अण्णाला ती विचारते. त्यावरती तो म्हणतो की कोण कुठे गेली नाही, मला एका ठिकाणी पैसे भरायचे होते, ती तारीख उलटून नाही गेली, हेच तो माणूस पुढचा सांगत होता. तेव्हा साक्षी म्हणते खरंच का, मला तर काहीतरी गडबड दिसतीये. पण आता अण्णा म्हणतो खरंच हेच होतं. राकेशच्या मध्ये मध्ये बोलण्यावरून साक्षीला जरा वेगळा संशय येत असतो. तर आता दुसरीकडे कल्पना ही हॉस्पिटलमध्ये येते, ती खूप रडत असते. अर्जुनला चैतन्य आणि ती शोधत असते. समोर आता अर्जुन बसलेला असतो. तेव्हा अर्जुन असा आवाज देत आता कल्पना तेथे जाते आणि विचारते की काय झालं, कसं झालं. तेव्हा आता अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो. तर आपल्या सायलीला जास्त लागलं तर नाही ना असं ती विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो माहीत नाही. चैतन्य विचारतो माहीत नाही म्हणजे नक्की काय झालंय, सांग ना आम्हाला. अर्जुन घडलेला आता सगळा प्रकार सांगतो. कल्पना अर्जुनला मिठी मारून खूप रडत असते. तितक्यातच अश्विन देखील तेथे येतो आणि म्हणतो की सगळं काही नॉर्मल होईल, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा कल्पना विचारते खरंच ना, म्हणजे आपली सायली बरी होईल ना? तेव्हा मला माहीत नाही नक्की, परंतु माझं डॉक्टरांबरोबर बोलणं झालंय, सायलीचं ऑपरेशन सुरू आहे, मला तेथे जाणं अलाव नाही आहे, पण सगळं काही ठीक होईल, ब्लड लॉस सुद्धा झाला आहे. तेव्हा आता सगळेजण खूप घाबरतात. तेव्हा माझ्या बिचाऱ्या सायलीच्या बाबतीतच असं का घडलं कल्पना विचारते आणि खूप रडते. अश्विनला ती मिठी मारते. तर अर्जुन आता विचारच करत राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचं खूप ब्लड लॉस झालेलं असतं. डॉक्टर आता अर्जुनला सांगतात आणि त्यांना ब्लडची खूप आवश्यकता आहे, त्यांचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. ते म्हणतात. कल्पना आता खूप रडू लागते. तर अर्जुन विचारतो ब्लड ग्रुप कोणता आहे. तेव्हा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्याचं डॉक्टर म्हणतात. तेव्हा सायलीला ब्लड नक्कीच मिळणार, ती लढणार, ती जिंकणार असं रविराज तेथे येत म्हणतो. तेव्हा सर्वांना जरा आश्चर्याचा धक्का बसतो. अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.